कालच्या झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासजी कदम साहेब यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले। ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मी आई काँग्रेसमध्ये काम करत होतो। त्यांनी केलेला आरोप हा अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राच्या जनतेला क्लेशदायक वेदना देणार आहे। निश्चितपणे मी एवढं सांगतो यात की त्या काळात ग्रामीण भागात आपल्या खेड्यापाड्यातील 2 दिवस अशी चर्चा होती की साहेबांचं निधन 2 दिवसापूर्वी झालेलं आहे, फक्त काही कारणामुळे जाहीर करायचं राहिलेलं आहे। आणि अफवा अशा असायच्या की ग्राउंडची तयारी ज्या ठिकाणी विधी करायचा आहे तिथे तयारी चालू आहे। काही ठिकाणी अशी अफवा असायची की अजूनही साहेब थोडं दुगदुगी आहे, जिवंत आहेत। अशा आपल्या ग्रामीण भागातल्या त्यावेळीच्या चर्चा होत्या। हे मात्र एका बाजूला सत्य आहे। ज्या अर्थी रामदास कदम साहेबांसारखे एवढे ज्येष्ठ नेते हा आरोप करतात त्या अर्थी निश्चितपणे त्या ठिकाणी काही तथ्य निश्चितपणे असणे शक्य नाही। कुठला तरी धागा पकडून एका आरोपाला दुसरा प्रत्यारोप या पद्धतीनं परत बोललेत, यात काय परवाजा बोलल्यात तथ्य नाही। पालिकेचं आरक्षण सोडते नगराध्यक्ष पदाच्या जाहीर सोलापूर जिल्ह्यातली काय स्थिती असेल शिंदे शिवसेनेची? शिंदे शिवसेना ही महायुतीतूनच प्रत्येक निवडणूक लढवणार आहे आणि जिल्ह्यात महायुतीला शिवसेना, भाजप, RPI या प्रमुख पक्षांच्या युतीला चांगले यश मिळेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।